तरी या आमच्या कार्यक्रमासाठी खास ज्या ज्या आमच्या देणगीदारांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांचा सर्वप्रथम याच ठिकाणी आपण सत्कार समारंभ करतोय। ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब लाईव्ह करण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्या जो यूट्यूब लाईव्हचा जो खर्च होता तो त्यांच्या माध्यमातून लाभला होता असे आमचे जय बजरंगबली क्रिकेट क्लबचे आमचे खेळाडू, मी त्यांची नावं घेतो, त्यांनी त्वरित याच ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे। यूट्यूब लाईव्ह आणि जो संपूर्ण ह्या लाईव्हचा टेलिकास्टचा खर्च केला होता ते आमचे किरण पाटील, अनिकेत मिशाल, जनार्दन नात्रे, प्रवीण चिनकडे, वसंत पाटील, अक्षय नात्रे, प्रतीक पाटील आणि अनिकेत नात्रे यांना मी विनंती करतो लवकरात लवकर याच ठिकाणी यायचं आहे आणि त्यांनी त्यांचा सन्मान घ्यायचा आहे। त्यांना सन्मान देण्यासाठी मी याच ठिकाणी आमंत्रित करतोय आमच्या मंडळाचे कार्यवाहक विजयदादा नात्रे यांना विनंती करतो याच ठिकाणी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। खूप मोलाचं सहकार्य मित्रांनो, ह्या युवा आमच्या नेतृत्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण अशाच युवा नेतृत्वांमुळे अशा प्रकारचे कार्यक्रम आम्हाला पार पाडणं यशस्वी होत असतं। तरी त्यांचं खूप खूप धन्यवाद। धन्यवाद मित्रांनो, आपलं असंच सहकार्य लाभत राहू आणि आपली स्पर्धा आपण पार पाडत राहू। त्यानंतर या स्पर्धेसाठी जी प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी लाभलेली आहे ती ट्रॉफी आम्हाला आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळाचे कार्यकारी मेंबर पांडुरंग महादेव नाचरे आणि दत्तराम धोंडीबा पाटील यांच्या माध्यमातून लाभलं होतं। तरी मी पांडुरंग नाचरे यांचे चिरंजीव धनेश नाचरे यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन आपला सन्मान घ्यायचा, त्यांना सन्मानित करतील। आमचे अमोलदादा चिनकडे यांच्या हस्ते त्यांचा याच ठिकाणी यथोचित सन्मान होतोय। पांडुरंग महादेव नाचरे आणि दत्तराम धोंडीबा पाटील प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून मित्रांनो लाभलेली आहे। असा स्पर्धा पार पाडण्यासाठी अशा दानशूर नेतृत्वांची आवश्यकता असते, तरी त्यांचं सुद्धा आम्ही याच ठिकाणी आभार व्यक्त करतोय। त्यानंतर जी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली होती मित्रांनो, आज ही स्पर्धा या सप्रा मैदानावर पार पडत आहे आणि या सप्रा मैदानाच्या आजूबाजूला आमच्या डोंबिवलीचे जे रहिवासी आहेत त्या डोंबिवलीच्या रहिवासी मंडळांकडून आम्हाला ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे। तरी जे आमचे डोंबिवलीचे रहिवासी सभासद आहेत त्यांनी याच ठिकाणी येऊन त्यांचा सन्मान घ्यायचा आहे। मी त्यांना सन्मान देण्यासाठी आमंत्रित करतो। आमचे विजयदादा जाधव आणि निलेशदादा पाटील यांनी याच ठिकाणी आमचे डोंबिवलीचे सभासद यांना याच ठिकाणी सन्मानित करायचं आहे। लवकरात लवकर यायचं, आपल्याकडे वेळ कमी आहे। द्वितीय क्रमांकाचा जो आकर्षक चषक आपल्या समोर ठेवलेला आहे तो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभला असे आमचे हे डोंबिवलीचे सर्व रहिवासी, या सर्व रहिवाशांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला लाभलं होतं। तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या आमच्या सर्व रहिवासी मंडळांसाठी। असंच सहकार्य यांचं लाभत असतं आणि म्हणून ही स्पर्धा यशस्वी होत असते। त्यानंतर तृतीय क्रमांकाचे चषक जे आम्हाला लाभलेलं आहे ते आमच्या मंडळाचे सभासद राजेंद्र पाटील यांची कन्या राणी राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून लाभलेला आहे। तर त्यांचे बंधू याच ठिकाणी तानाजी पाटील उपस्थित आहेत, तरी त्यांचं याच ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित नाही। शाब्दिक सुमनाने आभार मानून आपण पुढे जातो। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण होऊन जाऊ द्या। त्यानंतर जो मालिकावीराचा चषक आहे या संपूर्ण स्पर्धेचा जो वंडर बॉय ठरणार आहे त्याच्यासाठी जी मालिकावीराची ट्रॉफी आहे ती आम्हाला आमचे मंडळाचे सेक्रेटरी याच ठिकाणी मंगेश हरावडे उपस्थित आहेत। त्यांचे चिरंजीव मिहीर मंगेश हरावडे यांच्या माध्यमातून लाभले। मी मिहीरला विनंती करेन की त्यांनी याच ठिकाणी येऊन त्याचा सन्मान घ्यायचा आहे। मी प्रभाकर नात्रे यांना विनंती करतो की त्यांनी मिहीरला याच ठिकाणी सन्मानित करायचं आहे। धन्यवाद। या सर्व देणगीदारांचं आम्ही मनापासून आभारी आहोत, कारण तुमचं सहकार्य लाभतं म्हणून या स्पर्धा यशस्वी करणं आम्हाला सोपं होऊन जातं। धन्यवाद मिहीर। यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज जे चषक आम्हाला लाभले आहेत ते आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळाचे सहसेक्रेटरी महादेव पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत। काही कारणास्तव आज ते उपस्थित नाहीत, त्यांचं पण एकदा शाब्दिक सुमनाने आम्ही आभार मानून इथून पुढे जातो। यानंतर या स्पर्धेसाठी ज्या आलेल्या 20 संघांना सहभाग ट्रॉफी देण्यात आली होती ती सहभाग ट्रॉफी आम्हाला लाभलेली ते आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय जनार्दन चिनकडे यांचे चिरंजीव श्रेयस जनार्दन चिनकडे यांच्या माध्यमातून लाभलेले आहे। तर त्यांचं सुद्धा ते सुद्धा आज उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा शाब्दिक सुमनाने आभार मानून आपण पुढे जातो। यानंतर या स्पर्धेसाठी जे प्रत्येक सामन्यामागं आपण सामनावीराचा चषक देत होतो तो सामनावीराचा चषक आमच्या गावचे मेंबर गाव कमिटीचे दत्तराम हरावडे आणि नरेशदादा नाचरे या दोघांच्या माध्यमातून लाभलं होतं। तर त्यापैकी दत्तराम हरावडे याच ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन त्यांचा सन्मान घ्यायचा आहे। आमचे संदीपदादा नाचरे त्यांना याच ठिकाणी सन्मानित करतील। सामनावीराचा चषक त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला होता। धन्यवाद दत्तरामदादा हरावडे आणि नरेशदादा नाचरे यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत। आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी जे स्टाफ आम्हाला देण्यात आले होते ते आमचे ग्रामीण कमिटीचे सभासद संतोषदादा हरावडे यांच्या माध्यमातून ते देण्यात आले होते, ते सुद्धा या स्पर्धेला उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा शाब्दिक सुमनाने आभार मानून आपण पुढे जातोय। यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो जो
आमच्या मंडळाकरिता आणि मान्यवर उपस्थितींकरता जो सकाळचा नाश्ता देण्यात आला होता, तर तो नाश्ता आम्हाला लाभलेला आमच्या पुण्याचे मेंबर प्रकाश शांताराम चिनकडे यांच्याकडून लाभले होतं. तरी त्यांचे बंधू नितेश शांताराम चिनकडे याच ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांनी त्यांचा सन्मान याच ठिकाणी घ्यायचा आहे. धन्यवाद प्रकाश दादा. आपल्या सहकार्यामध्ये विठ्ठल नाचरे यांनी याच ठिकाणी येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. नितेश शांताराम चिनकडे, प्रकाश चिनकडे यांचे बंधू. धन्यवाद प्रकाश दादा चिनकडे. आणि मित्रांनो, खास सांगायची गोष्ट म्हणजे या संपूर्ण स्पर्धेसाठी जो नाश्ता बनवला होता, नाश्ता भले आम्हाला स्पॉन्सरच्या माध्यमातून आला होता, परंतु तो नाश्ता बनवणं आणि जो आम्हाला दुपारच्या जेवणाची सोय मंडळाच्या उपस्थितीसाठी केली होते ते आमच्या मंडळाचे सीताराम बाबू चिनकडे यांच्या माध्यमातून लाभलं होतं. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांच्या माध्यमातून विनामूल्य आम्हाला जेवणाचा सहकार्य लाभलं होतं. याच ठिकाणी आमच्या संघाचे कर्णधार जनार्दन नाचरे यांच्या शुभ हस्ते एकदा सीताराम बुवा चिनकडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मित्रांनो, या मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्या जणांचं जेवण बनवून त्यांनी याच ठिकाणी आम्हाला सेवा दिली आहे. तरी सीताराम बुवा चिनकडे यांचं दरवर्षी सहकार्य लाभत असतं. गेल्या वर्षी सुद्धा मोलाचं सहकार्य लाभत होतं, तर त्यांचं सुद्धा याच ठिकाणी आम्ही आभार मानतो. याच ठिकाणी आमचे रमेश पाटील यांनी सुद्धा जी जेवणासाठी जागा उपलब्ध करून दिली होती, ते आमचे रमेश पाटील हे सुद्धा याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान याच ठिकाणी करतोय. तरी जे उपस्थित नाही तरी शाब्दिक सन्मान त्यांचा आभार मानून आपण पुढे जातोय. तसेच याच ठिकाणी या कार्यक्रमासाठी आज उपस्थित काही कोकणातील युट्यूबर्स याच ठिकाणी उपस्थित आहेत. कोकणी सूरज टुंबरे आणि कोकणी स्वर अक्षय आगरे याच ठिकाणी उपस्थित. त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कोकणी युट्यूबर्स धन्यवाद. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी एकदा चेतन चिनकडे यांच्या माध्यमातून या युट्यूबरचं मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होईल की शाहीर विकास लांबोरे यांच्या माध्यमातून आम्ही या मुंबई नगरीमध्ये डबल बारीचा कार्यक्रम याच ठिकाणी पार पडत असतो आणि त्यासाठी नेहमीच आम्हाला मोलाचं सहकार्य या दोन्ही युट्यूबर्स कडून लाभत असतं. तरी त्यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांच्या गदात स्वागत होऊन जाऊ द्या. धन्यवाद. याच ठिकाणी पुढील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं होतं ते आलेल्या संघांना याच ठिकाणी थोडासा अल्पहार देण्यात आला होता आमच्या माध्यमातून. तर त्याच्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं होतं ते नितेश चिनकटे आणि विठ्ठल नाचरे यांचं सुद्धा याच ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. तरी त्यांनी याच ठिकाणी यायचं आहे आणि दादा मिशाल त्यांना सन्मानित करतील. चला मित्रांनो, फटाफट जायचं, आपल्याला वेळ कमी आहे. आपल्याला जो अल्पहार देण्यात आला होता तो या दोन आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आला होता. तरी धन्यवाद. पुण्यावरून खास उपस्थिती त्यांची लाभलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, या स्पॉन्सरशिपचा आपल्याला सत्कार समारंभ या ठिकाणी पार पाडलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो रोख रक्कम सुद्धा आम्हाला लाभलेली आहे, परंतु सगळ्यांची नावं या ठिकाणी वेळाभावी घेत नाही. तरी सर्वांसाठी रोख रक्कम दिलेल्या सर्व देणगीदारांचे एकदा शाब्दिक सन्मान आभार मानून आपण पुढे जातोय. त्यानंतर या स्पॉन्सरशिपचं डोनेशन झाल्यानंतर या संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मित्रांनो खास आपल्याला जागेची उपलब्धता महत्त्वाची असते आणि ही जागेची उपलब्धता आम्हाला याच ठिकाणी करून दिली होती. ते म्हणजे या मैदानाचे सर्वेसर्वा श्री भगवान काका पाटील यांच्या माध्यमातून लाभली होती. तरी त्यांचं सुद्धा याच ठिकाणी आम्ही स्वतःचा सत्कार करत आहोत. तरी त्यांनी याच ठिकाणी येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे. भगवान काका पाटील धन्यवाद. काही कारणास्तव ते निघून गेले. त्यानंतर याच ठिकाणी मित्रांनो मैदानाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर हा मंडप ज्यांच्या माध्यमातून लाभलेला असतो, फक्त एक कॉल करण्याची आवश्यकता असते की दादा आमची टुर्नामेंट या तारखेला आयोजित केलेली आहे आणि तिकडून एकच नेहमी आवाज येत असतो की तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी सर्व सुविधा उपलब्ध करून ठेवू शकतो. तर असे आमचे दरवर्षी सहकार्य लाभत असतं. फक्त एका फोनच्या माध्यमातून त्यांनी ही सर्व सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली. ते म्हणजे आमचे ह्या गावचे स्थायिक याच ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही याच ठिकाणी करतोय. जोरदार टाळ्यांच्या गदात एक बार अभिनंदन होऊन जाऊ द्या. कारण आपण कोकणातून येऊन याच ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यामागे या व्यक्तींचं आपल्याला मोलाचं सहकार्य लाभत असतं. तर एकदा ज्ञानेश्वर पाटील यांचं याच ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गदात अभिनंदन होऊन जाऊ द्या. मित्रांनो, अशा स्पर्धा आयोजित करायच्या असेल तर आपल्याला या स्थानिक व्यक्तिमत्वांचा आपल्याला सपोर्ट नक्कीच महत्त्वाचा असतो. खूप खूप धन्यवाद दादा, आपलं असंच सहकार्य राबेल. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्यांच्याकडून पाहायला मिळाली ते आमचे दर्शनदादा म्हात्रे, त्यांनी देखील याच ठिकाणी येऊन आपला सन्मान घ्यायचा. त्यांना सन्मानित करतील आमच्या कला पथकाचे मेंबर दर्शनदादा म्हात्रे. याच ठिकाणी आपण येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे.
सुंदर अशी सर्व्हिस युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याकडून लाभलेली होती. दर्शनदादा म्हात्रे याच ठिकाणी येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. आमचे दिनेशदादा हरावडे यांच्या शुभ हस्ते याच ठिकाणी दर्शनदादा म्हात्रे यांचा सत्कार होतोय. मित्रांनो, सुंदर अशी सर्व्हिस दिली होती. गेली 10 ते 11 दिवस सुंदर असं काम त्यांच्याकडून आम्हाला लाभलेलं आहे. फक्त डिटेल्स पाठवल्यानंतर तुम्ही फक्त मला डिटेल्स पाठवा, बाकीचं काम मी काय आहे ते बघतो. आणि सुंदर अशी सर्व्हिस सकाळपासून ज्यांच्याकडून लाभली असे दर्शनदादा म्हात्रे दादा, नक्कीच आपल्याकडून पुढील वर्षी देखील अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला लाभेल. यानंतर या संपूर्ण स्पर्धेपर्यंत गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचवून दिवसभर याच ठिकाणी समालोचनाचे काम पाहणारे आमच्या खेड चोरवणे गावचे सुपुत्र सुदर्शनदादा जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला गोड याच ठिकाणी समालोचन पाहायला मिळालं. त्या सुदर्शनदादा जाधव यांचा याच ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. याच ठिकाणी व्यासपीठावरच त्यांचा सन्मान आपण करतोय. याच ठिकाणी अविनाशदादा चिनकट यांना विनंती करेन की सुदर्शनदादा जाधव यांचा याच ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. एकदा दोघा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. दिवसभर एवढं आपलं सर्वांचं मनोरंजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. एक थोर समाजसेवक आहेत. विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. जल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं त्यांच्या माध्यमातून होत असतात. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी आणखी एक समालोचन आपल्याला लाभले होते. ते आमचे शाहीर, तुरेवाले शाहीर विकास लांबोरे यांच्या तुऱ्याच्या साजमधील आमचे दिगंबरदादा भोवड यांच्या माध्यमातून लाभले. त्यांचा सुद्धा याच ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतो. त्यांनी सुद्धा याच ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा आहे. सुंदर असा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दर्शनदादा भोवड यांच्या माध्यमातून आपल्याला करण्यात आलेलं होतं. धन्यवाद दादा, आपलं सहकार्य आम्हाला नेहमीच असंच लाभत राहो. आम्ही आपले नेहमीच आभारी आहोत. याच ठिकाणी या मैदानाचे सर्व भगवान काका पाटील यांचं याच ठिकाणी आगमन झालं. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा एकदा अभिनंदन होऊन जाऊ द्या. आणि त्यांना याच ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय की त्यांनी याच ठिकाणी आपला सन्मान घ्यावा. मित्रांनो, ह्या माणसाबद्दल वैशिष्ट्य सांगायचं झाल्याबद्दल ते म्हणजे एकदा का शब्द दिला की तो शब्द कधी मागे पडणार नाही. कारण एकदाच फक्त येऊन आम्ही त्यांना भेटलो होतो की हा तुम्हाला 4 महिन्यापूर्वी येऊन भेटलो होतो आणि तुम्हाला हा मैदान देईन म्हणून असं त्यांच्याकडून सांगितलं होतं. ते आमचे भगवान काका पाटील एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा अभिनंदन होऊन जाऊ द्या. या मैदानाचे सर्व भगवान काका पाटील यांचं देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी उत्कृष्ट पंचगिरी केली होती आणि आपल्या सर्वांचं मनोरंजन केले असे निलेश धामणे सर यांचं सुद्धा याच ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. निलेश धामणे सर आमचे सचिव मंगेश दादा हरावडे यांच्या शुभ हस्ते याच ठिकाणी निलेशदादा धामणे यांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात मित्रांनो होऊन जाऊ द्या. कारण या पंचांशिवाय आपली ही स्पर्धा यशस्वी होणं मुश्किल आहे. सकाळपासून सुंदर असं काम पार पाडलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यशस्वी केलेली आहे. आणि दुसरे पंच म्हणून आम्हाला लाभलेले ते आमचे विनोद दादा, त्यांचा सुद्धा याच ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. त्यांना सन्मानित करतील आमचे योगेशदादा पाटील. मी विनंती करेन विनोद दादा यांनी देखील याच ठिकाणी आपला सन्मान घ्यावा. चला पुढचं शाब्दिक सोनाने त्यांचं सुद्धा आभार मानून आपण पुढे जातो. मित्रांनो, ही स्पर्धा यशस्वी करायची म्हटली तर आमच्या छोट्या सर्व लाईनमॅनचं सुद्धा यामध्ये मोलाचं सहकार्य आहे. कारण एखादी बाउंड्री चुकली तर एखादा वादविवादाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो. म्हणून आमचे छोटे हे सर्व लाईनमॅन याच ठिकाणी आले होते. संपूर्ण टीम सोबत आपण यायचं, आपलं सुद्धा आम्ही अभिनंदन करतोय. सर्वांनी यायचं आहे. गेले 8 ते 9 तास तुम्ही सर्वांनी याच ठिकाणी सर्व्हिस दिलेली आहे. सर्वांनी यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. अमोल चिनकडे विनंती असेल की सर्वांनी त्यांचे टीम कोर, त्यांचे प्रमुख दर्शन चिनकडे आणि प्रतीक पाटील यायचं आहे. तुम्ही सुद्धा सुंदर असं सहकार्य तुमच्या माध्यमातून सुद्धा लाभलेलं आहे. कारण तुमच्यामुळे आम्हाला इथं हे निर्णय देणं सोपं होऊन जात असतं. तरी तुमचं सुद्धा मोलाचं सहकार्य आहे. धन्यवाद आपल्या सर्वांचं. यानंतर या मैदानासाठी पिचसाठी जी देखभाल करण्यासाठी काल आमच्या मंडळाकडून जे आमचे सभासद आले होते ते म्हणजे आमचे प्रवीण चिनकडे आणि त्यांचे सहकारी, त्यांचं सुद्धा याच ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. लवकर आपण येऊन आपला सुद्धा सन्मान घेऊन जायचा आहे. प्रवीण चिनकडे, चला लवकरात लवकर त्यांना यथोचित सन्मान द्यायचा आहे. याच ठिकाणी विजय दादा आपला सुद्धा सन्मान घ्यायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. सुंदर असा विकेट आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून विजयदादा तुमचा सन्मान याच ठिकाणी होतोय. उत्कृष्ट पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली सकाळपासून. विजयदादा यांच्या माध्यमातून उत्कृष्ट निर्णय आणि उत्कृष्ट पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असे विजयदादा खूप खूप धन्यवाद. आपलं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं. आणि या संपूर्ण ह्या टुर्नामेंटसाठी जे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले होते ते आमचे चेतनदादा चिनकडे यांचा सुद्धा याच ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतोय. चेतनदादा चिनकडे यांचा सन्मान करतील आमचे निलेशदादा पाटील. लवकरात लवकर त्यांचा सन्मान करायचा आहे.
या सर्वांचं एक संपूर्ण टुर्नामेंट पार पाडण्यासाठी सर्व छोट्या मोठ्या बारीक गोष्टींकडे लक्ष ठेवणारा आमचा हा माणूस त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी पार पडत आहे. आणि त्यानंतर पुढील सत्कार सोहळा आपण घेतोय तो म्हणजे आमचे हे DTPचं काम. आमच्या पंचक्रोशीमध्ये मला वाटतं 20 ते 25 टीम आहेत आणि त्या सर्व टीमचं याच ठिकाणी DTPचं काम ज्यांच्या माध्यमातून होत असतं अशा आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष निलेशदा पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी संपूर्ण जे DTPचं काम ज्यांच्या माध्यमातून लाभले ते आमचे निलेशदा पाटील त्यांचं सुद्धा याच ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. मी संजयदा शिगवण यांना विनंती करेन की निलेशदा पाटील यांचा सन्मान करायचा. मित्रांनो, कधीही आपल्याला कोणत्याही DTPचं काम लागलं तर नक्कीच हा माणूस आपल्याला सर्व आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. निलेशदा पाटील यांचा संपर्क आपल्याकडे नक्कीच सेव्ह करून ठेवा. उत्कृष्ट अशी त्यांच्याकडून आपल्याला DTPची सेवा लाभत असते. धन्यवाद. यानंतर या संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला गावावरून उपस्थिती लाभलेले आमचे दत्तात्रमदादा हरावडे, संजयदादा शिगवण आणि दिनेशदादा हरावडे यांचा सुद्धा याच ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान केला आहे. मित्रांनो, या गेली 12 ते 15 पर्व यशस्वी करण्यामागं ज्या आमच्या ह्या मोलाच्या व्यक्तिमत्वांचा आम्हाला मोलाचं सहकार्य लाभत असतं त्यांचा सुद्धा सन्मान याच ठिकाणी मी मंगेशदादा हरावडे यांना विनंती करेन की त्यात आमच्या तिन्ही शूरांचा याच ठिकाणी सत्कार करायचा आहे. खास गावावरून उपस्थिती. मित्रांनो, एक पाठबळ म्हणून आमच्या पाठीमागं उभा असतात की कोणताही वादविवादाचा प्रसंग असो, कोणताही निर्णय घेण्याची क्षमता असो, त्यामागं खंबीरपणे उभा असणारे आमचे सर्व शिलेदार. या शिलेदारांची खास गावावरून उपस्थिती लाभली होती आणि आज पुन्हा ते गावाला पुन्हा रवाना होणार आहे. तर या स्पर्धेसाठी खास उपस्थिती दाखवली होती. त्यांचं याच ठिकाणी मनापासून आभार मानतो. याच ठिकाणी स्कोअर बोर्ड सांभाळण्यासाठी आम्हाला लाभलेले किरण पाटील आणि त्यांचे सहकारी यांचं सुद्धा आम्ही याचे यथोचित सन्मान करतोय. किरण पाटील, स्वप्नील हरावडे, लवकरात लवकर आपला सन्मान घ्यायचा आहे. लवकर याचा जोरदार टाळ्यांच्या गजरात. मित्रांनो, त्यांचं पण सुद्धा अभिनंदन होऊन जाईल. सुंदर असा स्कोअर बोर्ड सांभाळला होता त्यांच्या माध्यमातून आम्हाला जे हे लाभलेलं होतं. यानंतर पुढील सत्कार याच ठिकाणी. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी आणि आम्हाला संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी यांचं सहकार्य लाभलं असे आमच्या कलापथकाचे सचिव अजयदादा नाचरे यांचाही आम्ही सत्कार करत आहोत. तरी त्यांचा सत्कार करतील अमोलदादा चिनकटे. संपूर्ण सामने वेळेत संपवण्यासाठी आणि त्याचं नियोजन करण्यासाठी अजयदादा नाचरे यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत असतं. त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत. धन्यवाद प्रभाकर. सुंदर असं याच ठिकाणी. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या संयमाबद्दल मी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या सर्व खेळाडूंचं आपण अभिनंदन करायचं आहे. हीच खेळाडू वृत्ती आपल्या सर्वांच्या अंगी असावी लागते. मित्रांनो, असे कार्यक्रम करायचे म्हणजे ज्यांचं योगदान लाभलंय त्यांचा सत्कार करणं गरजेचं असतं, म्हणून आपण वेळ घेत असतो. धन्यवाद. आपल्या यानंतर आपण आता वळतोय आपल्या ठीक आहे. यानंतर आपण वळतोय बक्षीस समारंभाकडे आणि या बक्षीस समारंभाकडे वळताना आपण सर्वप्रथम जातोय तो उत्कृष्ट फलंदाज. आजच्या या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून याच ठिकाणी आपण मानांकन देतोय आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी असलेली आपली उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी याच ठिकाणी आपण त्या फलंदाजाला प्रदान करणार आहोत. कोण असू शकतो, काय अंदाज आहे या स्पर्धेचा? जय बजरंगबली चषक 2025 चा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय तो करजी गवलवाडी संघाकडून सिद्धेश. जोरदार अशी फलंदाजी केली होती ती सिद्धेशनं. धावसंख्या 43. 25 बॉलमध्ये 43 धावा कुठल्या होत्या या फलंदाजानं आणि त्याला याच ठिकाणी आपण उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवतोय. याच ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी मी विनंती करतो आपल्या संजयदादा शिगवण आणि दत्ताराम हरावडे यांना विनंती करतो की याच ठिकाणी त्यांनी सिद्धूचा गौरव करायचा आहे. उत्कृष्ट फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली ती आपल्या सिद्धूच्या माध्यमातून. सुंदर अशी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो सिद्धूसाठी. खूप सुंदर अशी फलंदाजी याच ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला सिद्धूच्या माध्यमातून. याच ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज, याच ठिकाणी या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय तो रजोल रायडर्स संघाकडून जय. 8 विकेट घेऊन या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तो जय.
जयला याच ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याच ठिकाणी पारितोषिक देण्यात येत आहे. याच ठिकाणी मी विनंती करेन उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक देण्यासाठी अजयदादा शिगवळ आणि योगेश पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी याच ठिकाणी जयला प्रदान करण्यात येते. सुंदर अशी गोलंदाजी जयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. खूप खूप अभिनंदन जय, आपल्या माध्यमातून हे मोलाचं याच ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण वळतोय ते म्हणजे मालिकावीर. या स्पर्धेचा संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर आणि वंडर बॉय कोण असू शकतोय? जय बजरंगबली 2025चा मानकरी. आणि हा मानकरी ठरतोय करजी गवलवाडी संघाकडून अजित. धावसंख्या 52 आणि 4 विकेटच्या माध्यमातून त्याला हा मालिकावीराचा पुरस्कार जातोय. आणि हा मालिकावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या या मैदानाचे सर्वेसर्वा भगवान पाटील यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी अजितचा सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट मालिकावीर या संपूर्ण स्पर्धेचा वंडरबॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो म्हणजे अजित. सुंदर अशी फटकेबाजी आणि सुंदर अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असा हा अजित जोरदार टाळ्यांच्या गजरात एकदा त्याचं अभिनंदन होऊन जाऊ द्या. याच ठिकाणी खूप खूप धन्यवाद. मी याच ठिकाणी अजितला विनंती करेन की अजित 2 शब्दामध्ये आपला मनोगत व्यक्त करायचं आहे. आपला या स्पर्धेमध्ये संपूर्ण अनुभव, आपण या स्पर्धेमध्ये वंडरबॉय ठरले, आपला या आमच्या मंडळाच्या नियोजनाबद्दलचा आपल्याला असलेला अनुभव आणि या ग्राउंडवरती आपला खेळण्याचा आलेला अनुभव आपण आपल्या शब्दामध्ये व्यक्त करायचा आहे. सर्वांचे जमलेल्या क्रिकेट प्रेमींचे हार्दिक अभिनंदन. तसेच 20 संघ सहभागी झाले त्यांचं देखील अभिनंदन. पराजित होतोच टीम आपल्या मॅचमध्ये. तसेच आयोजन बोललं तर गावाकडे पण चांगलं असतं, इथे पण चांगलं असतं, विषय त्यांचा काहीच नसतो. आयोजकांचे देखील हार्दिक अभिनंदन. आणि ही ट्रॉफी आहे ना, मला बोलला तर आता 4 वर्षाला मला आहे भेटले. आणि त्यामागं माझा टीमचा सपोर्ट आहे, पूर्ण सपोर्ट. कॅप्टन असेल अक्षय मला दररोज सांगायचं की ना आजची मॅच खराब गेली उद्या जाईल. गणपत पण सांगायचं की आजची मॅच खराब गेली उद्या जाईल. त्यासाठी मी टीमचा देखील आभार मानतो. बरोबर, धन्यवाद. सुंदर अजित, सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. मित्र, नक्कीच प्रत्येक दिवस आपला नसतो, परंतु येणारा प्रत्येक दिवस पुढचा आपलाच असतो, दिना कधी असणार असतो. आणि तो दिवस आज तुझा होता असं आपण समजूया. याच ठिकाणी मालिकेवर पारितोषिक झाल्यानंतर आपण पुढील पारितोषिक देण्याच्या अगोदर याच ठिकाणी मित्रांनो एक छोटासा सत्कार आम्ही याच ठिकाणी घेतोय. तो म्हणजे आमच्या कोणवाडी हनुमान मंडळाची संपूर्ण कमिटी मेंबर्स यांचा याच ठिकाणी सन्मान करतोय. मित्रांनो, खास कोणी डोंबिवलीवरून, कोणी खास अंधेरीवरून, कोणी कांदिवलीवरून, तर कोणी विरारवरून खास या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहे. तरी मी याच ठिकाणी जय बजरंगबली कमिटी मेंबर्सांना विनंती करतो की आपल्या कमिटीचं याच ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत. या स्पर्धेसाठी संपूर्ण कमिटी जी लाभलेली आहे आपल्या कोणवाडी हनुमान मंडळाची, त्यांचा याच ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. आमचे संपूर्ण मित्रांनो खास सांगायचं झाल्यास एक आमचं मोठं मंडळ आहे आणि एक युवा मंडळ आहे. आणि युवा मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती, परंतु त्याच्या पाठीमागे असणारे सर्व शिलेदार, या सर्व शिलेदारांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या अभिनंदन करूया. त्यांचं प्रोत्साहन असतो म्हणून ही स्पर्धा आम्ही यशस्वी करत असतो. तर या संपूर्ण कमिटीचं याच ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. याच ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आतुरता लागलीच असणार आहे. या स्पर्धेसाठी तुम्हाला ट्रॉफी कधी हातात घेतो याचं वेळ लागलेला असणार आहे, परंतु ही ट्रॉफी घेण्यापूर्वी फक्त या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं होतं, मी भगवान काका पाटील यांना विनंती करेन की 2 शब्दात फक्त आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. 2 शब्दामध्ये. येईल ना, एवढंच आहे इथे थोडे. हॅलो, मी या कोकणवासियांचा नेहमीच आदर करत असतो, कारण काय हे लोक तिकडच्या गावावरून खेळायला इथे येतात, त्याच्यामुळे माझा पण वैयक्तिक अख्खा दिवस मी या मैदानावर बसून राहतो आणि माझा वेळ या मैदानावर या खेळाडूंच्यासाठी करतो, कारण पूर्वी आम्ही पण क्रिकेट खेळलेले आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. तुम्हाला असेच तुम्हाला आम्ही सहकार्य करीत राहू ही शुभेच्छा. धन्यवाद भगवान काका पाटील. असंच सहकार्य जेव्हा आपण
कधी पण त्यांना मैदानासाठी भेटायला जात असतो तेव्हा अशाच प्रकारचा शब्द त्यांच्याकडून लाभत असतो. धन्यवाद. आपलं असंच सहकार्य आम्हाला लाभत राहो. यानंतर मी आमच्या मंडळाचे सचिव मंगेशदादा हरवडे यांना विनंती करेन की 2 शब्दात फक्त त्यांनी आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करायचं आहे. हॅलो, शुभ संध्याकाळ मित्रांनो. कोणवाडी हनुमान मंडळ आणि जय बजरंगबली कला पथक आयोजित जय बजरंगबली चषक 2025 आज या सभेसाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आमचे अध्यक्ष SS नाझरे साहेब, कोणवाडी हनुमान मंडळाचे आमचे सर्वेसर्वा मार्गदर्शक कोर कमिटी अध्यक्ष मान्य श्री BR नाझरे साहेब हे याच ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित राहिले नाहीत. तसेच बाकी सर्व कमिटी आमचे खजिनदार योगेशदादा पाटील, अजयदादा शिगवण, तसेच कला पथकाचे अध्यक्ष अविनावदादा चिनकडे, खास गावावरून आलेले संजयदादा शिगवण, दत्तराम मरावडे या आमच्या सगळ्या कमिटी आणि जय बजरंगबली कला पथकाचे अध्यक्ष अविनाश चिनकडे, सेक्रेटरी अजय नाचरे, अमोल चिनकडे आणि त्यांचे सगळे सहकारी उपाध्यक्ष निलेश पाटील या सगळ्यांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो. तसेच आजचे विशेष आभार आमचे कला पथक. आपण पाहिलं असेल आज सकाळपासून त्यांच्या नियोजनात कुठेही कमतरता नाही अशा या आमच्या कला पथकाचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. अधिक वेळ न घेता मी जास्त बोलणार नाही कारण आपल्या सगळ्यांना आतुरता आहे या स्पर्धेचं पारितोषिक घेण्याची. आज या स्पर्धेमध्ये आपण सगळेजण 20 संघ जवळजवळ सहभागी झालात आणि या आमच्या दोन्ही मंडळांना आपण सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. तसेच आजचे विजेते संघ करजी गवळवाडी आणि उपविजेता रजवेल या दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, स्पर्धा म्हटली की त्याच्यामध्ये 2च विजेता आणि उपविजेता ठरतो. तर जे संघ या ठिकाणी पराजित झाले आहेत त्यांनी खचून न जाता पुढील आपल्या स्पर्धेसाठी नियोजन करायचं आहे. तसेच आता आपण पाहिलं असेल की आमचा जो बोर्ड लागलेला आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही इथे एक बोर्ड लावला होता की हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचा. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की या हनुमान जीर्णोद्धारासाठी आम्ही वेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. पहिला आमचा कार्यक्रम झाला होता लॉटरीचा, त्यानंतर आम्ही नमन आयोजित केलं होतं आणि त्याच्यानंतर आणखीन एक कार्यक्रम आयोजित केला होता तो म्हणजे दिनदर्शिका कार्यक्रम. या दिनदर्शिका आणि तिन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक जे कला पथकाचे सभासद आहेत त्यांनी तुमच्यापर्यंत आले असेल आणि ज्यांचे यासाठी सहकार्य लाभले आहे त्यांचं या आजच्या कार्यक्रमानिमित्त आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून मी सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. असंच या मंडळाला आपलं सहकार्य लागेल आणि आमचं हे जीर्णोद्धाराचं स्वप्न आहे त्यामध्ये आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. आणि या जय बजरंगबली कला पथकाचं पुन्हा एकदा अभिनंदन करून मी इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद हरवडे साहेब, सुंदर असं मनोगत याच ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. यानंतर मी विनंती करेन सन्माननीय SS नात्रे साहेब आपण 2 शब्दामध्ये याच ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. शुभ सायंकाळ. आज या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवर अतिथी माझे सहकारी टीम लीडर्स आणि खरोखर याच ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आम्हाला की आता त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये मनोगत व्यक्त केलं की खेळायचं म्हटलं तर कुठे खेळायचा हा प्रश्न पडतो, स्पर्धा घ्यायच्या म्हटलं तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडतो. पण आज त्यांनी स्वतःची मालकीची जागा एक समाजसेवा म्हणून आज त्यांनी 5 एकर जमीन या ग्राउंडसाठी ठेवले. त्यांना विचारली जागा कोणाची तर म्हणे माझी आहे. तर खरोखर प्रल्हाद पाटील साहेबांचं मी मनपूर्वक त्यांचा आभार मानतो. आणि खास करून आज या ठिकाणी जय बजरंगबली कला पथक 2014 साली स्थापना झाली, बरोबर ना? 2014 साली स्थापना झाली. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि अशा प्रकारे ह्या जय बजरंगबली कला पथक यांनी शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी शून्यातून सुरुवात केली होती आणि आज जवळजवळ त्यांना 15 वर्ष मध्ये पदार्पण करतात. त्याबद्दल अतिशय सुंदर. जेव्हा मी सकाळी याच ठिकाणी 7 वाजता एंट्री केली, कारण कार्यक्रम जर सक्सेसफुल करायचा असेल तर उत्साह स्वतःमध्ये असेल तर 100% कार्यक्रम चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होतो. त्याबद्दल ह्या जय बजरंगबली कला पथकाचं मी मनपूर्वक टाळ्यांच्या गजरात त्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो. आणि खूप काही आज आम्हाला
प्रत्येक वेळेला आम्हाला सुद्धा वेळेचा प्रॉब्लेम असतो. नेमकंच मग आमचे सचिव सांगतात तुम्ही सकाळी पोचा. म्हटलं ठीक आहे, पण आम्हाला सकाळचा प्रॉब्लेम असताना पण जय बजरंगबली कला पथक आम्हाला आमच्या घरापासून 6:30 वाजल्यापासून आणण्याचे ग्राउंडपर्यंत नपल्याच्या ग्राउंडपर्यंत परत स्टेशनला सोडायचं काम हे आयोजन करतात. त्याच्याबद्दल सुद्धा आमचा हौशी कलाकार आमचे आदरणीय बबनराव चिनकटे हे आम्हाला चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व कळलं होतं. त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतली आणि अशाच प्रकारे आम्हाला 2 हिरे दिले. त्यापैकी अमोल चिनकटे आणि चेतन चिनकटे. चेतन चिनकटे हा असा व्यक्ती आहे की त्याला कधी काय सांगितलं आणि कधी कुठे काय बोलवलात तर कधी हा नाही म्हणला, हसत हसत हा मामा येतो. तर त्याचंही मी टाळ्यांच्या गटात अभिनंदन करू. म्हणजे आज आमचे जय बजरंगबली कला पथक, मी चेतनचं एक उदाहरण दिलं, पण असे आमचे प्रत्येक कला पथकाचे जे मुलं आहेत हे कुठेही कोणाला नकाराचे शब्द हा कधी नसतो, होकाराचाच शब्द असतो. म्हणून आज हे आजपर्यंत या कार्यसिद्धीस नेण्यामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. तर याच ठिकाणी सचिव याच ठिकाणी मंगेश हरावडे बोलून गेले. त्याचप्रकारे आमचे 2 खजिनदार अजय शिगवण, योगेश पाटील, त्याचप्रमाणे ग्रामीण सदस्य आमचे खास करून गावावरून आलेले संजय शिगवण, दत्ताराम हरावडे आणि अन्य मान्यवर सिनियर, त्याचप्रमाणे पंच गेले मला वाटतं, त्याचप्रमाणे सूत्रसंचालक जे काम करत होते अतिशय सुंदर चांगलं करत होते. आणि ह्या कलापथकाचे अध्यक्ष हौशी अगदी मनमिलावू अध्यक्ष अशा अविनाश चिनकटे, अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे अजय नाचरे. म्हणजे अशा प्रकारचे आमचे एक फळी बनले. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इतिहास सांगायला म्हटलं तर भरपूर काय आहे. कारण आज आमचे पहिली जी फळी होती ही रामचंद्र भिकू नात्रे ज्यांनी मंदिराची निर्मिती केली, रजिस्टर केलं, रामचंद्र भिकू नात्रे, त्यानंतर बबनराव चिनकटे होते, अशी ही एक फळी होती. त्याच्यानंतर बबनराव चिनकटे, सुभाष नात्रे, बालाजी नात्रे, त्याच्यानंतर आमच्या आदर्श प्रेरणा त्रिमूर्ती म्हणतो त्यांना आम्ही. त्यापैकी आज आमच्या 2 मूर्ती आहेत, आदरणीय BR नात्रे साहेब. त्याच्यानंतर आज दुसरे आमचे त्यांच्यावर डावा खांदा नारायण लक्ष्मण शिगवण. आणि आम्हाला त्यांनी प्रेरणा दिली जे आज आमच्यात नाही आहेत पण आज इथे उपस्थित आहेत, असे कैलासवती लक्ष्मण शिगवण, की त्यांनी आम्हाला काही कानमंत्र दिलंय कशा प्रकारे आपल्याला वागायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला टीम आपली मुलं घडवायची आहेत. आणि अशा प्रकारे आज आम्हाला त्यांनी आतापर्यंत इथपर्यंत आणलेलं आहे. त्यांच्यानंतरचं ते जेव्हा असताना आम्ही सचिवपद सांभाळलं आणि ते जेव्हा रिटायर झालं तर आम्हाला अध्यक्षपद दिलं आणि मी सचिवपद सोडलं, अध्यक्षपदावर मी आलो ना आमचे आता मंगेश हरावडे सचिवपद झाले. जे कलापथकमध्ये अजय शिगवण, योगेश पाटील होते ते आमच्या कमिटीमध्ये आले. आता याच्यानंतरची पिढी जे आज याच ठिकाणी आहेत ना, योगेश पाटील, अजय शिगवण, मंगेश हरावडे असणार आहेत. आणि त्याच्याबद्दल हे नंतर पिढी अशा प्रत्येक वेळेला मला सांगायचे तात्पर्य एवढंच आहे की आपणही आपल्या प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे आपल्याला कुठेतरी बदल केला पाहिजे. आज मी क्रिकेटच खेळतोय पण मला माझी स्वतःची पण प्रगती करायची आहे. याच्याबरोबरच आपल्याला हे काम करायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या समाजामध्ये कोणीतरी चांगलं बोललं पाहिजे, अशा प्रकारचं आपल्याला आपल्या समाजामध्ये वागणूक केलं पाहिजे. आता याच ठिकाणी अतिशय सुंदर असं चांगल्या प्रकारे सकाळपासून 20 सामने याच ठिकाणी म्हणजे कुठून आले असतील काय आले असतील मला माहीत नाही आहे. आज गावच्या ठिकाणी 20 संघ येत नाही पण आज मुंबईच्या ठिकाणी 20 संघ एकत्रित येतात. कशासाठी, कोणासाठी? का आता आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण. हार जीत ही होत असते जीवनात. 10 वेळेला पराभव होऊ द्या परंतु एकदा जसे चिंका की लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील. अशा प्रकारे आपण म्हणून कधी मनामध्ये शंका ठेवायची नाही आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर जसं आता आमच्या सचिवांनी सांगितलं, आम्ही हे जे काय उपक्रम राबवतोय की आज आमच्या मंदिराला जवळजवळ 69 वर्ष झाली, पुढच्या वर्षी 68 वर्ष झाली, पुढच्या वर्षी 69 आणि 70व्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय. मंदिर हनुमान मंदिर जीर्णोद्धार असे आम्ही 3 उपक्रम राबवले. हा 3रा उपक्रम आहे. मग त्यासाठी काय आहे की दिनदर्शी हा कार्यक्रम
कॅलेंडर आम्ही प्रिंट केले, त्याच्यासाठी मेहनत घेणारे आमचे अमोल शिंदे, दत्ताराम शिंदे, आणखी आमचे हे कलापथक. आणि अतिशय सुंदर असं त्यांनी कॅलेंडर कालदर्शिका बनवले की तुमच्या हातात जेव्हा येणार आहे तेव्हा तुम्हाला कळेल की आज कोणवाडी हनुमान मंडळ कलापथक काय करते. आणि त्याच्यासाठी आम्ही हे उपक्रम राबवतोय. तोही कार्यक्रम सक्सेसफुल झाला. साहित्य संघ मंदिरात 13 तारखेला या सर्वांच्या सहमतीने, सर्वांच्या सहकार्याने साहित्य संघ मंदिराला आम्ही नमनाचा कार्यक्रम उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने आम्ही कार्यक्रम राबवत होता. पण त्या अनुषंगाने जे उपस्थित लोक आले होते, पदाधिकारी आले होते, की आम्ही कमीत कमी 2,500 ती लाखापर्यंत, लाखाच्या पुढे आम्ही देणगी स्वीकारतोय. मग अशा लोकांसाठी काय आहे, फक्त 2,500 रुपये दिले संपलं का, तर नाही आहे. बऱ्याचशा अंशी 2,500 रुपये दिल्यानंतर कुठे आपलं नाव नसतो, पण असतो, पण तो तात्पुरता असतो. पण आम्ही या वेळेला या हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी जे 2,500 रुपये घेतोय त्या व्यक्तीचा नाव हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये कायमस्वरूपी असणार आहे, की जेणेकरून तुमचा कोण प्रतिनिधी, तो जेणेकरून तुमचा कोण गाववाला किंवा तुमचा नातू पंतू जर आला तर तो म्हणू शकतो की हा माझ्या बाबांचा, हा माझ्या दादांचा नाव आहे, यांनी देणगी दिलेली आहे. की एक वेळेला माझ्या मित्राच्या वडिलांचं त्या मंदिराला 1989 साठी जेव्हा जीर्णोद्धार केला तेव्हा त्यांनी 251 रुपयाची पावती फाडली होती. 1989 साली ज्या मंदिर आम्ही बांधलं, यावेळेला ते पदाधिकारी आले होते माझे मित्र, त्यांनी त्यावेळेला त्यांनी डिक्लेअर केलं त्या कार्यक्रमामध्ये 55 हजाराचे 2 दाते असे 1,11,000ची देणगी त्या ठिकाणी स्वीकारली. म्हणजे असे पण दाते आपल्यामध्ये आहेत, प्रयत्न केलात तर होऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं ज्या 20 संघामध्ये आलेल्या आहेत की माझा पण, आमचा पण ह्या क्रिकेट संघाचा 2,500 रुपये कमीत कमी दिला तर तुमचं पण त्या ठिकाणी नाव त्या बोर्डावरती राहणार आहे. तर अशा प्रकारचा आमचा हा उपक्रम आहे. अधिक वेळ घेत नाही आहे. आज या ठिकाणी आपण आलात, मला माहिती आहे मला माझी ट्रॉफी कधी मिळेल याच्यासाठी आपण उत्सुक राहिला. तुमच्या सर्वांचं विजेते झाले त्यांचंही आणि पराभव झाले त्यांचंही मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो. आणि आज या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या शुभेच्छा देऊन आभार व्यक्त करतो आणि माझे विचार इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. चला आपण आपल्या मेन कार्यक्रमाकडे वळतोय. याच ठिकाणी एक महत्वाचं याच ठिकाणी सांगायचं राहिलं मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेसाठी जी प्रथम क्रमांकाची जी अमाऊंट आम्हाला ज्यांच्याकडून लाभलेली आहे ते म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आपण खरगले खाडीपट्ट्यातले आहोत. तर आपल्याला सुद्धा आयडिया असेल तर ही जी रक्कम प्रथम पारितोषिक रोख रक्कम 22,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून लाभली ते म्हणजे आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हाधिकारी श्री अजिंक्य साहेब मोरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 22,000 रुपये रक्कम लाभले. तर त्यांचं सुद्धा याच ठिकाणी आम्ही श्री कोंडवाडी हनुमान मंडळ आणि कलापथकाच्या वतीनं याच ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपण पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना नक्कीच आतुरता लागलेली असणार आहे. आता आमच्या मान्यवरांनी ज्याप्रमाणे आपलं आव्हान केलं त्याप्रमाणेच आता त्वरित याच ठिकाणी आम्हाला मोलाचं याच ठिकाणी चांगली बातमी याच ठिकाणी मिळाली आहे. परंतु माझी विनंती आहे की त्या कर्णधारांनीच येऊन याच ठिकाणाहून त्यांनी आपली जी चांगली बातमी आमच्या मंडळासाठी ती आपण स्वतः येऊन याच ठिकाणी द्यायची. नक्कीच आपण आल्याच्या नंतर ती द्यायची आहे. त्यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे वळतोय. या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. खरंच सकाळपासून सुंदर अशी कामगिरी केली होती. तो संघ म्हणजे होडकर दत्तवाडी या संघाचा याच ठिकाणी आपण अभिनंदन करतोय. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. तरी मी विनंती करेन की यांच्या संघाचा याच ठिकाणी प्रतिनिधी याच ठिकाणी यायचा आहे. आपली ट्रॉफी याच ठिकाणी आपल्याला सुपूर्द करण्यात येत आहे. तत्पूर्वी आपल्याला 2 शब्दात फक्त आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. याच ठिकाणी मी विनंती करेन मित्रांनो, खरंच सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आज जे 2 संघ याच ठिकाणी दाखल झालेले आहेत, एक रजवर रायडर्स असेल आणि एक होडगाड दत्तवाडे असेल. तुम्हाला आठवण असेल आणि मला सुद्धा आठवण आहे, गेल्या वर्षी तुमचा हा दोन्ही पण संघ 3ऱ्या राऊंडमध्ये आमच्या पटणीच्या मैदानावर हरलेले तिन्ही संघ आहे. परंतु आज याच ठिकाणी नक्कीच याच ठिकाणी ट्रॉफी तुम्ही घेऊन जाताय त्याचा सुद्धा आनंद आम्हाला खूप झालेला आहे. मी जयदीपला विनंती करेन की याच ठिकाणी जयदीप यायचं आहे आणि आपला 2 शब्दात आपला मनोगत व्यक्त करायचा आहे. आपली ही स्पर्धा गेली मला वाटतं 12 वर्ष तुम्ही ही स्पर्धा आपली खेळताय आणि आपला अनुभव आहे. तुम्हाला नक्कीच आशा होती की एक दिवस आम्हाला ही ट्रॉफी उचलायची आहे. आज योग आलेला आहे 3री ट्रॉफी उचलण्याचा. तर आपला अनुभव आपण या 2 शब्दामध्ये व्यक्त करायचा आहे. सर्वप्रथम जय बजरंगबली क्रिकेट क्लब अंदाजे खोंडवाडे
यांचे मी मनपूर्वक आभार करतो. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्यात त्याबद्दल मी धन्यवाद. हसीत अजित तर बोलूनच गेला की नियोजनबद्दल बोलायला गेला तर यांचं नियोजन तर खूप छानच असतं. प्रत्येक वेळी असतं ते. बोलायला गेलं ते क्रिकेटमध्ये हार जीत होते. प्रत्येक संघाला मी एवढं सांगतो की तुम्ही हारलात तर खचू नका. प्रत्येकाला संधी भेटे आणि प्रत्येकाने संधीचं सोनं करा. आणि माझ्या पण संघाला एवढंच बोलतो की तुम्ही असंच एकजुटीने राहा आणि असंच आपण एकजुटीने खेळूयात आणि आपण पुढे जिंकूयात. एवढे शब्द बोलून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सुंदर जयदीप, सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. मला वाटतं गेली 7 ते 8 वर्ष हा संघ नक्कीच या मुंबईच्या रंगमंचावर या विजयासाठी आटापिटा करत होता. परंतु गेली 2 वर्ष या संघाची प्रगती बघितली तर नक्कीच त्यांचा हा आलेख नेहमीच वरती जाणारा ठरलेला आहे. याच ठिकाणी मी जयदीपला ट्रॉफी प्रदान करण्यासाठी याच ठिकाणी मी मंचावर बोलवतो आहे. त्याला ट्रॉफी प्रदान करतील आमच्या कलापथकाची संपूर्ण कमिटीच्या वतीनं. याच ठिकाणी त्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात येईल. 3य क्रमांकाचा मानकरी ठरलेला जय बजरंगबली कलापथकाचे सर्व कमिटी मेंबर्स याच ठिकाणी ट्रॉफी प्रदान करायचे आहे. 3य क्रमांकाचा विजयी ठरलेला संघ याच ठिकाणी होडकार दत्तवाडी या संघाला 3य क्रमांकाची ट्रॉफी प्रदान केली जाते आणि रोख रक्कम याच ठिकाणी 4000 रुपये मानधन याच ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात एकदा मित्रांनो त्यांचं अभिनंदन होऊन जाऊ द्या. सुंदर असं याच ठिकाणी प्रदर्शन सकाळपासून त्यांना पाहायला मिळालं. काहीशा कारणास्तव निसटता पराभव त्यांना पत्करावा लागला, परंतु 3ऱ्या क्रमांकावर त्यांना जय जय मोरया जय. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. आपलं खूप खूप अभिनंदन. आपलं असंच सहकार्य आम्हाला लाभत राहो अशी अपेक्षा. याच ठिकाणी यानंतर 3य पारितोषिक दिल्यानंतर याच ठिकाणी आपण 2य पारितोषिक देतोय. तत्पूर्वी याच ठिकाणी 2य नंबरने आलेला संघ रझियल रायडर्स या संघाच्या सर्व 15 खेळाडूंना मी विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे आणि आपले मेडल घेऊन जायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला मेडल प्रदान करण्यात येत आहे. मी याच ठिकाणी आमचे योगेशदा पाटील यांना विनंती करतो की सर्व खेळाडूंना 15 खेळाडूंना एकदा आपण मेडल प्रदान करायचे आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात मित्रांनो या 15 खेळाडूंसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर अशी कामगिरी सकाळपासून या सर्व खेळाडूंकडून पाहायला मिळाली आणि या सर्वांच्या मेहनतीचं फळ म्हणून आज त्यांना हे 2य क्रमांकाचं पारितोषिक याच ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. दरवर्षी हा संघ आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो आणि आम्हाला मोलाचं सहकार्य करत असतो. मी कर्णधार याला याच ठिकाणी विनंती करेन, याच ठिकाणी आपण यायचं आहे माईक जवळ आणि आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. नक्कीच आपण सकाळपासून खूप मेहनत घेतलेली आहे, परंतु काहीसा विजयानं आपल्याला काहीशी उलकावणी दिलेली आहे. तर मी संघाचे कर्णधारांना विनंती करतो की आपला या ठिकाणचा खेळण्याचा अनुभव आपण आपल्या शब्दामध्ये व्यक्त करायचा आहे. राहुल. सर्वप्रथम जय बजरंगबली कलापथक पनाजे कोंडवाडी आयोजकांचे मनापासून धन्यवाद करेन की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही मुंबईमध्ये पटणी या ठिकाणी इथे सहभाग घेतला होता यांच्या स्पर्धेमध्ये, परंतु थोडक्यासाठी आमच्याकडून इथे म्हणजे आम्ही कमी पडलो होतो. यावर्षी आम्ही दुसरा पारितोषिक पटकावला आहे. अपेक्षा करतो आणि शब्द देतो की पुढच्या टायमाला जेव्हा आम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ तेव्हा नक्कीच पहिला पारितोषिक मारण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आज आमच्या संघामध्ये अंडर 19चे आज ज्यांनी गोलंदाजी केली तिन्ही बॉलर आमचे अंडर 90चे आहेत. तिघांना पण पुढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईन. त्याचबरोबर आमच्या संघाच्या मागे बाहेर बसलेले जे खेळाडू असतात त्यांचे पण मनापासून धन्यवाद देईन. आणि आमच्या शेजारीच कर्जगोवाडी संघ याच ते पण खूप स्ट्रगल करत होते, पण आज खूप दिवसानंतर त्यांनी पण आज कमबॅक केलेला आहे. त्यांचं पण मनापासून अभिनंदन करेन. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद राहुल. सुंदर असं मनोगत याच ठिकाणी व्यक्त केलं आहे कर्णधाराच्या वतीनं. याच ठिकाणी आपल्याला 2nd क्रमांकाची ट्रॉफी याच ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. 2य क्रमांकाचा विजयी ठरलेला हा संघ रझियल रायडर्स या संघाला चमचमची ट्रॉफी आणि रोख रक्कम 11,000 रुपयाचं मानधन याच ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांना सपोर्ट करत आहोत. मी टीम मेंबरला विनंती करेन की त्यांनी याच ठिकाणी येऊन आपला पारितोषिक घ्यायचं आहे. याच ठिकाणी आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळाचे सर्व कमिटी मेंबर्स यांच्या वतीनं या संघाला याच ठिकाणी ही ट्रॉफी आणि रोख रक्कम 11,000 रुपये प्रदान करण्यात येत आहे. सर्व संघांनी यायचं, याच ठिकाणी उभं राहायचंय. फोटोग्राफर
मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या उपविजेता संघासाठी. रजोल रायडर सुंदर असं याच ठिकाणी कामगिरी आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाली ती ह्या रजोल रायडर संघाकडून. दरवर्षी हा संघ आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो आणि यावर्षी सुद्धा सहभागी होऊन आज उपविजेता झालेला हा संघ, या संघाचं आमच्या कोणवाडी हनुमान मंडळ आणि जय बजरंगबली कला पथकाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन आपले तिन्ही जे अंडर 19चे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि याच ठिकाणी आपण पुढे जातो पुढील बक्षीस वितरण समारंभाकडे. याच ठिकाणी ह्या आता आपण जातोय ते प्रथम क्रमांक या जय बजरंगबली चषक 2025चा मानकरी ठरलेला संघ आणि तो संघ म्हणजे करजी गवलवाडी हा संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या करजी गवलवाडी संघासाठी. याच ठिकाणी मी संघाच्या सर्व 15 खेळाडूंना विनंती करेन की त्यांनी याच ठिकाणी येऊन आपलं गोल्ड मेडल घेऊन जायचं आहे. आपण सकाळपासून खूप मेहनत केलीत, याच ठिकाणी आपण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त झालं आहे आणि जय बजरंगबली चषक 2025चा आपण मानकरी ठरलेला आहे. तर एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या मित्रांनो या सर्व चॅम्पियन संघासाठी. विरुदादा आपलं पण मनोगत आपण घेणार आहे. गेल्या वर्षी गावी पण आपण आपलं मनोगत घेतलेलं होतं आणि यावर्षी सुद्धा आपलं मनोगत आपल्याला लागणार आहे. एक त्यांना मेडल देतील आमचे अजय शुगवन. सर्व 15 खेळाडूंना याच ठिकाणी मेडल देण्यात येतोय. अत्यंत जुने जाणते खेळाडू वीरू, अत्यंत नावाजलेला हा खेळाडू करजी गवळवाडी संघाचा आज याच ठिकाणी आपल्या संघाच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. जय बजरंगबली कलापथक पणालजे कोणवाडी 2025 चषक जो आयोजन केलं होतं त्यामध्ये आज सकाळपासून आपले 20 संघ सामील झाले होते. त्या 20 संघामधून 10 संघ आले, 10 संघामधून 5 संघ आले, लास्टला 2 संघ आले. ह्या संघामध्ये प्रतिस्पर्धी संघ रजवेल हा होता आणि आमचा कालकाई क्रिकेट क्लब करजी होता. दोघांनी अतिशय चांगल्या प्रकारे खेळ केला, परंतु मला असं वाटत होतं की हा जो खेळ आहे हा बहुतेक रजवेलकडे गेला होता, कारण का लास्ट 6 बॉलला 8 रन हवे असताना आम्ही थोडं डिस्कस केलं की इथे बॉलर करून काढायचा. मी एक जिद्द केली की मी एक ओव्हर टाकू शकतो, पण हा माझा एक प्रयत्न होता की आमच्या बॉलरला थोडं भडकवायचं होतं आणि मी त्या बॉलरला भडकवलं आणि त्याने त्या 6 बॉलामध्ये 8 रन नाही दिलं आणि आज आम्ही हा पहिला क्रमांक यावर्षी 2025चा पहिला क्रमांक यावर्षी पटकवला आहे. काही दिवसापूर्वी गेल्या रविवारी मी 10 वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. गावावरून येतो, कुठेही क्रिकेटचे सामने मुंबईला असलो तरी दर शनिवारी बसतो, रविवारी येतो. ह्याप्रमाणे ह्यावर्षी आमच्या कालकाई क्रिकेट क्लब याकडून माझा सत्कार करण्यात आला, पण तो मी सत्कार त्या ठिकाणी घेतला ह्या डोंबिवलीमध्ये झाला गेल्या रविवारी. पण मी त्यांना असं शब्द दिलं होतं की हा माझा सत्कार मला मान्य नाही, ज्या दिवशी तुम्ही पहिला क्रमांक फटकावाल त्या दिवशी मला तो मान्य होईल. तसेच जय बजरंगबली कलापथक पणालजे कोणवाडी ह्या चषकाच्या निमित्ताने पणालजे कोणवाडी पूर्ण कमिटीने जो आजचा हा सामने जे ठेवले होते अतिशय चांगल्या प्रकारे सामने झाले, त्या निमित्ताने मी आमच्या कालकाई क्रिकेट क्लबकडून त्यांना धन्यवाद देतो. तसेच आपल्या जय हनुमान मंदिर जिनौद्दारासाठी आमच्या कालकाई क्रिकेट क्लबकडून 1001 रुपये आम्ही देणगी जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद विरुदादा. आपला आम्ही कोणवाडी हनुमान मंडळाच्या वतीनं आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. आमच्या या उपक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि मुलाचं सहकार्य केलं, आज खरंच कौतुक करावं लागेल. आज पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मारून आज आमच्या या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. मी याच ठिकाणी कॅप्टन गणेश दादा, आपण याच ठिकाणी यायचं आहे, आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. गणेश दादा याच ठिकाणी येऊन आपण कर्णधार संघाचे आपलं मनोगत सुद्धा आम्हाला घ्यायचं आहे. आपण आपल्या संघाला या विजयी रथापर्यंत पोहोचवलेलं आहे, तरी आपलं मनोगत आम्हाला अपेक्षित आहे. कारण गेल्या वर्षी गावी आमच्या इथं तुम्ही सेकंड क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं आणि आज या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहात, तरी आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. सर्वांना नमस्कार, जय श्रीराम. क्रिकेटचं आयोजन म्हटलं की सर्व जबाबदारीच्या गोष्टी असतात, आम्ही पण केलेलं आहे. आणि ह्या मंडळाचं थोडंसं आपल्या खाडीपट्ट्यामध्ये म्हणायला गेलं ना तर एकदम उत्कृष्ट असा मी जेव्हा यांच्यामध्ये खेळतो ना खूप उत्साहाने खेळतो. मस्त वाटतं यांच्या नियोजनामध्ये, किंवा असं खेळताना असं वाटत नाही काही कसं खेळतोय आपण काय, पण नियोजन यांचं मस्त असतं, मला आवडतं खूप. आणि आम्ही हिरिरीने यांच्याकडे भाग घेतो आणि ह्या फुल स्ट्रगल केला आणि ह्या 2025मध्ये आम्ही ह्या संघामध्ये प्रथम प्रवेश केला. त्याबद्दल माझ्या टीमचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच
आणि आमच्या टीमचं सांगायला म्हटलं की मगाशी आमचा म्हणजे फलंदाज बोलून गेला आमचा मालिकावीर की सतत 4 वर्ष झाले आम्ही स्ट्रगल करतोय खूप. तर कधी सेकंड प्राईज लागत होत्या पण आज फर्स्ट प्राईज मारलं, खूप मस्त वाटतंय. त्याचप्रमाणे आणखी एक सांगावं झालं तर आमचे सगळे प्लेयर आहेत ना आता बहुतेक मुंबईमध्येच आहेत आणि असा एकच आमच्याकडे व्यक्तिमत्व आहे, एक त्याचं आवर्जून मी नाव घेईन, ते म्हणजे आमचे विजयदादा घाणेकर. ते पर मॅचमध्ये आम्हाला गावाकडून एकटेच सहकार्य करून इथे येतात आणि आम्हाला जो हा क्रिकेटचा आता प्रथम आम्ही बॉक्सपासून स्टार्ट केला, बॉक्स खेळायचो, तिथून प्लॅटफॉर्मपासून आता ह्या टेनिस क्रिकेटपर्यंत हा एकच व्यक्ती असा आहे जो आम्हाला इथं प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून दिला, एकाच व्यक्तीने. त्याचं आवर्जून नाव घेईन. आणि याच्या पुढे पण आम्हाला लेदर खेळायचा होता, तेही त्याने आम्हाला सगळं हे करून आम्हाला लेदरमध्ये पण चान्स दिला. आम्ही तीही टीम आमची लेदरमध्ये सेपरेट आमची वाडीची टीम खेळते, त्याबद्दल त्यांचा पण मी आभार मानतो. आणि आमचं प्रतिस्पर्धी ते संघ आहे राजवेलवाले, त्यांचं पण मी आवर्जून नाव घेईन कारण ते पण खूप स्ट्रगलमध्ये आहेत. ते पण त्यांचं पण जिंकल्याबद्दल त्यांनी खूप खूप आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद गणेश दादा, सुंदर असं मनोगत याच ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. याच ठिकाणी मी आमंत्रित करतो कर्जी संघाला याच ठिकाणी येऊन आपण आपलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घ्यायचं आहे. प्रथम पारितोषिक ट्रॉफी आणि रोख रक्कम 22,000 रुपयाचा मानकरी ठरलाय जो हा कर्जी गवळवाडीचा संघ. या संघाचा आमच्या कोणवाडी हनुमान मंडळ आणि जय बजरंगबली कला पथकाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. याच ठिकाणी भगवान काका पाटील आणि आमच्या संपूर्ण कमिटी मेंबर्सच्या वतीनं याच ठिकाणी या संघाला ट्रॉफी प्रदान करण्यात येत आहे. आणि या जय बजरंगबली चषक 2025चा मानकरी ठरलेला हा आमचा कर्जी गवळवाडीचा संघ. या संघाचं याच ठिकाणी श्री कोंडवाडी हनुमान मंडळ आणि जय बजरंगबली कला पथकाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपला हा विजयरथ असाच पुढे चालत राहो. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या मंडळाच्या वतीनं सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा देऊन याच ठिकाणी ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 22,000 रुपये याच ठिकाणी सुपूर्द केले जातात. या जय बजरंगबली चषक 2025चा मानकरी ठरलेला हा कर्जी गवळवाडी हा संघ, या संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन आजचा हा कार्यक्रम आमच्या सर्व सभासदांच्या मेहनतीमुळे आणि सर्व आमच्या कमिटी मेंबर्स असतील, आमचे सभासद असतील, आमचे छोटे मेंबर असतील, या सर्वांच्या सहकार्याने आज पार पडला. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो, आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद. कला पथकाचे सभासद, चला लवकरात लवकर आपण आता आपलं